श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। कालच कार्तिकी एकादशी झालेली आहे आणि या कार्तिकी एकादशी नंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे आज 24 नोव्हेंबर आहे तर आज वार आहे शुक्रवार। तर या एकादशीच्या दुसऱ्या दिवशीपासूनच तुळशीचं लग्न हे पार पडत असतं। तर आपण ज्या वेळेला तुळशीचं लग्न लावत असतो तर त्यावेळेला तुळशीच्या जवळ आपल्याला 2 वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि त्यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही सर्व अडचणी आहेत, संकट आहेत तर ते सर्व काही दूर होईल आणि आयुष्यात कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही। असा हा एक उपाय तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। देवउठणी एकादशीला भगवान श्री हरी विष्णू हे 4 महिन्याच्या निद्रा अवस्थेतनं जागे होत असतात आणि या दिवसापासून म्हणजे तुळशी विवाहाला सुरुवात होत असते। तुळशी विवाहापासूनच लग्नाच्या मुहूर्ताला सुद्धा सुरुवात होत असते। तुळशीचं लग्न हे बाळकृष्णांबरोबर किंवा शाळीग्राम स्वरूपी विष्णू सोबत लग्न लावून देण्यात उत्सव हा साजरा केला जात असतो आणि असं म्हणतात की या तुळशीचं लग्न जे आहे तर ते या दिवशी दिवाळीची सांगता होत असते म्हणजे दिवाळीची समाप्ती या दिवशी होत असते। तर यावर्षी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथी जी आहे तर ती 23 नोव्हेंबरला रात्री 9:02 होणार होती तर 24 नोव्हेंबरला रात्री 7 वाजेपर्यंत ही असणार आहे। आपल्या हिंदू धर्मामध्ये उदय तिथी जी असते तर त्या दिवशी सण हा साजरा करण्यात येतो आणि म्हणूनच उदय तिथीनुसार 24 नोव्हेंबरला तुळशी विवाह जो आहे तर त्याला सुरुवात होत असते आणि तुळशीचा जो विवाह आहे तर तो नेहमी प्रदोष काळामध्ये केला जातो। तुळशीचा विवाह हा संध्याकाळी आपल्याला 5:25 पासून जो प्रदोष काळ सुरू होणार आहे तर या काळामध्ये आपल्याला तुळशीचं लग्न जे आहे तर ते नक्की आपण करायचं आहे। ज्या घरामध्ये मुली नाहीत आणि ज्या आईवडिलांना कन्यादान करण्याचं पुण्य मिळत नाही तर अशा घरामध्ये तुळशी विवाह आवर्जून करावा। तुळशी विवाह केल्यामुळे कन्यादानाचं पुण्य हे प्राप्त होत असतं अशी मान्यता आहे। तुळशीचा विवाह करत असताना तुळशीचं वृंदावन आपल्याला छान रंगवून सुशोभित करायचं आहे। त्यावरती आपल्याला राधा दामोदर किंवा राधा कृष्ण याचं चित्र काढायचं आहे। त्यानंतर तुळशीच्या रोपटाभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे। वृंदावनाच्या भोवती आपल्याला छानशी रांगोळी काढायची आहे। नंतर तुळशीच्या वृंदावनाला आपल्याला ऊसाचा मंडप घालायचा असतो। झेंडूची फुलं या दिवशी अर्पण केली जातात आणि तुळशीचं आपल्याला चिंचा आणि आवळे हे आपल्याला तुळशीजवळ ठेवायचे असतात। तर या 2 वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायच्या आहेत। तुळशीजवळ आपण या जर 2 वस्तू ठेवल्या तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अनेक अडचणी आहेत तर त्या दूर होत असतात आणि जर आपल्या घरामध्ये धनधान्य टिकत नसेल, अडचणी वारंवार येत असतील, पैसा हा घरामध्ये टिकत नसेल तर त्यामुळे तुम्हाला पहिली वस्तू जी आहे तर ती म्हणजे तुळशीला तुम्हाला लाल चुनरी जी असते तर ती लाल चुनरी तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहे। पण जर लाल चुनरी तुमच्याकडे नसेल तर मग तुम्ही ती नवीन खरेदी करून आणू शकता किंवा जर तुमच्याकडे आधी एखादी चुनरी असेल आणि तुम्ही जर इतर कामांसाठी ती वापरली असेल तर ती चुनरी तुम्हाला वापरायची नाहीये तर नवीन लाल चुनरी तुम्हाला मार्केटमधून घेऊन यायची आहे आणि त्यानंतर ती तुम्हाला चुनरी तुळशीला अर्पण करायची आहे। तुळशीचा विवाह करत असताना तुळशीला तुम्हाला ही चुनरी टाकायची आहे आणि बघा जेव्हा आपल्या घरामध्ये आपल्या मुलीचं लग्न होत असतं आणि अशा वेळेला आपण आपल्या मुलीला नवीन कपडे खरेदी करून आणत असतो, नवीन वस्त्र हे खरेदी करून आपल्या मुलीचं आपण लग्न लावून देत असतो आणि त्याचप्रमाणे अगदी तुळशीचं सुद्धा आपण ज्या वेळेला लग्न किंवा विवाह लावून देणार आहोत तर त्यावेळेला नवीन वस्त्र खरेदी करून आणायचं आहे। तेच वस्त्र तुम्हाला तुळशीजवळ अर्पण करायचं आहे। यामुळे आपल्या घरातल्या सर्व अडचणी या दूर होत असतात आणि आयुष्यात आपल्याला कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नाही। आता यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे ती म्हणजे दिवे। तर तुम्हाला तुळशीच्या समोर 7 दिवे लावायचे आहेत। 7 दिवे तुम्हाला मातीचे लावायचे आहेत म्हणजे तुम्ही अगदी पणत्या लावल्या तरीही चालतील। आता नुकतीच दिवाळी होऊन गेलेली आहे त्यामुळे प्रत्येकाकडे ज्या पणत्या आहेत तर त्या असतातच। तर तुळशीच्या बाजूला तुम्हाला 7 दिवे हे आवर्जून लावायचे आहेत म्हणजे तुळशीच्या भोवती गोलाकार आकारामध्ये सुद्धा तुम्ही हे दिवे प्रज्वलित करू शकता। तर आता हे 7 दिवे तुम्हाला का लावायचे आहेत कारण पहा जेव्हा आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलीचं लग्न पार पाडत असतो तेव्हा विवाह संपन्न झाला की 7 फेरे हे घेतले जातात। 7 फेरे घेत असताना प्रत्येक फेऱ्याचं एक वेगवेगळं महत्त्व असतं आणि एक वेगवेगळं वचन दिलं जातं। त्यामुळे आपल्याला हे 7 दिवे तुळशीच्या जवळ प्रज्वलित करायचे आहेत आणि प्रत्येक दिवा हा ठेवत असताना तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा ही व्यक्त करायची आहे। एक दिवा ठेवला त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातली जी पण काही इच्छा
असेल, जी काही तुमची अडचण असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे। त्यानंतर दुसरा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे। तुमच्या मनातील दुसरी इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि माता लक्ष्मीला म्हणजेच तुळशीला तुम्हाला प्रार्थना करून सांगायचं आहे की माझ्या घरावरती कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट अडचणी येऊ देऊ नको आणि माझ्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या सर्व दूर होऊ देत आणि अखंड माझ्या घरामध्ये लक्ष्मी नांदू दे, माझ्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकू दे, अशी तुम्हाला प्रार्थना करून या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या तुळशीजवळ तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। जर तुमच्या घरामध्ये तुलसी विवाह तुम्ही करत नसाल तर मग तुम्हाला उद्याच्या दिवशी तुळशीला या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या आवर्जून अर्पण करायच्या आहेत। पण जर तुमच्या घरामध्ये विवाह तुम्ही करत असाल तर या ज्या दिवशी तुम्ही विवाह करणार असाल तर त्याच दिवशी तुम्हाला या ज्या वस्तू आहेत तर त्या तुळशीला अर्पण करायच्या आहेत। तर तुळशीचा जो विवाह आहे तर तो आजपासून सोमवारपर्यंत याचा मुहूर्त आहे। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा तुळशीचं लग्न करायचं आहे आणि या ज्या दोन वस्तू तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्हाला आवर्जून तुळशीला अर्पण करायच्या आहेत। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।